हाय फ्रेंड्स, मी पूजा वर्किंग वुमनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण झटपट होणारी अंडा बिर्याणी बघणार आहोत। त्यासाठी मी या ठिकाणी बासमती तांदळाचा वापर करणार आहे। तो तांदूळ पतंजलीचा गोल्ड राईस हा मी या ठिकाणी वापरलेला आहे। तर आता अर्धा किलो तांदळाची आपण या ठिकाणी बिर्याणी बनवून घेणार आहोत। त्यासाठी मी हा तांदूळ स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेणार आहे। त्यानंतर 20 मिनिटं हा तांदूळ पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहे। तर आता हे तांदूळ आपण व्यवस्थित बॉईल करून घेणार आहोत। त्यासाठी कढईमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवणार आहे मी। त्याचबरोबर त्या कढईमध्ये आता आपण तेजपत्ता, दालचिनी, काळी मिरी, लवंग, त्याचबरोबर मसाला विलायची, चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि पाण्याला उकळी आल्याच्या नंतर तांदूळ देखील त्यातच आपण घालून घेणार आहोत। जोपर्यंत आपले तांदूळ बॉईल होत आहेत तोपर्यंत एक साईडला आपण बिर्याणीची तयारी करून घेऊया। त्यासाठी वापरले गेलेली सामग्री साधारणतः 4 ते 5 कांदे चॉप करून घेतले आहे, 2 टोमॅटो चॉप केले, 3 हिरवी मिरची, पुदिना, कोथिंबीर। त्याचबरोबर मसाल्यांमध्ये बिर्याणी मसाला 1 टीस्पून, धनिया पावडर 1 टीस्पून, काळं तिखट 1 टीस्पून, हाफ टीस्पून हळद, हाफ टीस्पून लाल मिरची पावडर, हाफ टीस्पून जिरे। तर आता अंडे मी या ठिकाणी बॉईल करून घेतलेले आहे। तर ह्या अंड्यांना व्यवस्थित मधनं चाकूच्या साहाय्याने असं कट करून घ्यायचे आहे, म्हणजे त्यात मसाला आतमध्यपर्यंत जाईल आणि आपल्याला बिर्याणीत अंड्याची टेस्ट छान येईल, यासाठी असे कट प्रत्येक अंड्याला करून घ्यायचे आहे। त्यानंतर एक पॅन घ्यायचा आहे, त्यामध्ये साधारणतः 2 टीस्पून एवढं ऑइल घालून घ्यायचं आहे। ते कट केलेली अंडी आपण पॅनमध्ये घालून घ्यायची आहे व गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे। त्यानंतर आपण त्यात धनिया पावडर हाफ टीस्पून, हळद, जिरे व चवीनुसार मीठ थोडंसं आपण यात घालून घेणार आहोत। लाल तिखट देखील त्यातच टाकायचं आहे आणि हे शॅलो फ्राय करून घ्यायचे आहे अंडे, जे आपण याला कट मारलेली आहे। या प्रोसेसने त्या कटमधनं अंड्यांना छान फ्लेवर येईल आणि आतमध्यपर्यंत अंड्यात बिर्याणीचा स्वाद देखील लागेल। त्यासाठी शॅलो फ्राय केल्याच्या नंतर व्यवस्थित हे अंड्यांमध्ये मॅग्नेट झाल्याच्या नंतर आपण हे अंडे काढून घ्यायचे आहे। तर आता अंडी काढून घ्यायची आहे। त्यानंतर यातच आपण कांदा देखील फ्राय करून घेणार आहोत। शक्यतो वाळवलेला कांदा यूज केला तर खूप बेटर, कारण की ही प्रोसेस जी फ्राय करायची आहे ती वेळ लागणार नाही आणि बिर्याणी बनवून झटपट तयार होईल। त्यासाठी शक्यतो वाळवलेल्याच कांद्याचा उपयोग करा। तर या ठिकाणी भात तयार आहे। तर आता आपण फ्राय केलेला कांदा थोडा साईडला काढायचा, अद्रक लसूण पेस्ट, हिरवी मिरची, टोमॅटो व त्याचबरोबर काही तेजपत्ता, कोथिंबीर, पुदिना व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा। त्यातच मसाले देखील आपण फ्राय करून घ्यायचे आहे व अर्धी वाटीभर आपण या ठिकाणी दही घालणार आहोत। ते छान तरी सुटेपर्यंत आपण परतून घ्यायचा आहे हा सर्व मसाला। त्यानंतर साधारणतः अर्धा ग्लास आपण या ठिकाणी पाणी घालून घ्यायचं आहे। त्याला उकळी फुटली की आपण भाताची लेअर यातच घालायची आहे, म्हणजे छान आपला त्याला कोटिंग बसेल व वरतून साधारणतः 2 किंवा 3 तुमच्या आवडीनुसार कलर घालायचे आहे व मॅग्नेट केलेले अंडे व कांदा व त्यावरतून कोथिंबीर घालून साधारणतः लो फ्लेमवर 20 मिनिटं दाब देऊन घ्यायचा आहे। या ठिकाणी आपली बिर्याणी बनवून तयार झालेली आहे, बघू शकतात। तर या ठिकाणी आपली अंडा बिर्याणी बनवून तयार झालेली आहे। तिला व्यवस्थित एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीची होममेड माझी एकदम सोपी आणि झटपट होणारी अंडा बिर्याणी होती। तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। कमेंटमध्ये नक्कीच कळवा की आजची रेसिपी कशी होती ते। भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।